आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मेट्रो 3 जी देशातली सर्वात लांब सिंगल अंडरग्राउंड मेट्रो लाईन आहे, तिचा टप्पा 2A हा आपण सुरू करतो आहोत। आपल्याला कल्पना आहे की कफ परेड पासून आरे सिप्स पर्यंत एकूण 33 किलोमीटरची याची लांबी आहे। या लांबीपैकी मागच्या काळामध्ये जवळपास 13 किलोमीटरची लांबी आपण सुरू केली होती आणि आज 9 किलोमीटरची लांबी त्याची आपण सुरू करतो आहोत आणि बीकेसी पासून तर आचार्य अत्रे चौकापर्यंत 9 किलोमीटरचा मेट्रो 3चा पल्ला आज जनतेकरता लोकांकरता खुला होतोय। उद्या सकाळपासून याचे ऑपरेशन्स हे नियमित सर्वांकरता सुरू असतील। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोठं नेटवर्क मेट्रोचं सुरू झालं आणि विशेषतः ही जी मेट्रो 3ची लाईन आहे, जिचं काम आपण 2017 साली सुरू केलं, अतिशय वेगानं हे काम झालेलं आहे। मध्ये 2.5 वर्ष काही अडचणी त्याच्यामध्ये होत्या, ते आपल्याला ज्ञात आहेत। मेट्रो शेडचा देखील वाद झालेला आपल्याला ज्ञात आहे। पण या सगळ्या अडचणींना पार करून आता आपली ही मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि आता त्याचा जो उरलेला भाग आहे म्हणजे आचार्य अत्रे चौकापासून तर कफ परेड पर्यंत हा भाग देखील ऑगस्ट महिन्यामध्ये जनतेकरता उपलब्ध करून दिला जाईल, त्याचे लोकार्पण केलं जाईल। अशा प्रकारचा प्रयत्न किंवा अशा प्रकारचा निर्धार आमचा आहे आणि त्यावेळी पुन्हा एकदा देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू। ही जी मेट्रो आहे ही इंजिनिअरिंग मार्वल आहे। आता आपण ज्या रूटवर आलो त्या रूटवर आपण मिठी नदीच्या खालून आलेलो आहे। म्हणजे आपला जो टनेल आहे तो मिठी नदीच्या खालून आलेला टनेल आहे आणि आपण बघितलं असेल तर अगदी गिरगाव सारख्या कंजेस्टेड एरियामध्ये देखील या मेट्रोने आपलं काम आता जवळजवळ पूर्ण केलेलं आहे। 2 स्टेशनचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे, ते झालं की पूर्ण मेट्रो खुली होईल। विशेषतः आतापर्यंत जेवढा मेट्रोचा भाग खुला झालेला आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे, रायडरशिप वाढते आहे आणि एंड टू एंड जेव्हा मेट्रो होईल त्यावेळी रायडरशिप अजून वेगानं या ठिकाणी वाढेल। एकूण 26 स्टेशन्स या संपूर्ण मार्गावर आहेत आणि या 26 स्टेशन्सचं जर आपण बघितलं तर अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचे स्टेशन्स तयार केलेले आहेत। अनेक स्टेशन्सला मल्टिपल एंट्री दिलेली आहे, त्यामुळे कुठेही कंजेशन होणार नाही, लोकांची सुविधा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे। विशेषतः मेट्रो 3 ही आपलं जे एअरपोर्ट आहे त्याच्याकरता देखील अत्यंत सुविधापूर्ण अशा प्रकारची ही मेट्रो 3 असणार आहे। त्याला अजून तिथलं काही बांधकाम चाललं आहे, त्यामुळे मेट्रो तर आता सुरू होऊन जाईल, पण लोकांना जी सीमलेस कनेक्टिव्हिटी मिळायची आहे त्याला थोडा काळ लागेल। तोपर्यंत शटल सर्व्हिस ही आपण उपलब्ध करून देऊ, जेणेकरून मेट्रोनेच एअरपोर्टवर लोकांना जाता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न या ठिकाणी असणार आहे। मुंबईतल्या इतर मेट्रोही अत्यंत वेगाने पूर्ण करण्याचं काम आपण करतो आहोत। आपल्याला कल्पना आहे की 2022 साली पुन्हा जेव्हा आपलं सरकार आलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्यावेळी आपण सगळ्या प्रकल्पांना वेग दिला आणि आता आपला प्रयत्न आहे की यावर्षी
आणि पुढच्या वर्षीपर्यंत 50 किलोमीटर ॲडिशन हे आपल्याला करायची आहे. त्याच्या पुढच्या वर्षी अजून 50 किलोमीटरची ॲडिशन आपल्याला करायची आहे, जेणेकरून हे संपूर्ण MMR रिजन जे आहे हे योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टनी जोडता येईल. एक अजून मला चांगली गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आपण सिंगल प्लॅटफॉर्म सिंगल तिकीट अशा प्रकारचा जो एक निर्णय केला होता की सर्व प्रकारचे मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, मग ती मेट्रो असेल, ती सबअर्बन रेल्वे असेल, ती बेस्टची बस असेल, मोनो असेल, सगळ्या प्रकारच्या ज्या काही ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहेत या एका तिकिटावर आणि ते तिकीट एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला घेता आलं पाहिजे, अशा प्रकारचा जो आपला प्रयोग होता तो यशस्वी झालेला आहे. त्याच्यामध्ये रोल आउट करून आता त्याचं ट्रायल चाललेलं आहे. हे ट्रायल पूर्ण झालं की तो कमर्शियली आपण रोल आउट करू, त्यामुळे मुंबईकरांना एंड टू एंड सोल्युशन मिळेल. कालच शिंदे साहेबांनी आणि मी बेस्टच्या बसेस आहेत त्याचा गुगलशी टायअप केलेला आहे आणि जो प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे त्याच्यावर रिअल टाइममध्ये बेस्टची बस कुठे आहे याची सगळी माहिती मिळणार आहे. किती वेळात पोहोचेल हे मिळणार आहे, डिले असेल तर किती डिले आहे हे मिळणार आहे. आणि त्याच प्लॅटफॉर्मवर आपल्याला ट्रॅव्हल प्लॅन देखील तयार करता येणार आहे. म्हणजे आपल्याला एका जागेहून दुसऱ्या जागेवर जायचं असेल तर तुम्ही त्या 2 जागा टाकल्या की तुम्हाला ट्रॅव्हल प्लॅन मिळेल. सगळ्यात क्विकली कसे पोहोचू शकाल, सगळ्यात कमी पैशात कसे पोहोचू शकाल, असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅव्हल प्लॅन हे देखील त्यात मिळतील. आपलंही जे दुसरं सिंगल प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरही ट्रॅव्हल प्लॅनची व्यवस्था आपण केलेली आहे. आपला प्रयत्न असा आहे की प्रवाशांना एंड टू एंड सोल्युशन मिळालं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरला पाहिजे. आपला जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट हा ग्रीन आहे, तो पोल्युशन फ्री आहे, पोल्युशन कमी करणारा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या दृष्टीनं आजचा टप्पा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि निश्चितपणे पुढचा टप्पा देखील लवकरच आपण पूर्ण करू.